हे एकदम सोपं आहे. भिन्न प्रकृतिकम पदम चिनुत म्हणजे काय, जे शब्द वेगळा आहे तो चिन्ह. ऑड वन, करेक्ट. मग हा शब्द काय, गंगा, लता, यमुना, नर्मदा. मग गंगा, यमुना, नर्मदा या सगळ्या काय आहेत, नद्या आहेत. आणि लता म्हणजे काय, वेली, झाडाची वेल, म्हणून लता हा शब्द वेगळा येणार. आता उद्यानम, कुसुमम, फलम, चित्रम. मग उद्यान म्हणजे काय, बाग, कुसुम म्हणजे फुलं, फळं, म्हणजे हे सगळं बागेशी लिंक आहेत किंवा झाडाशी लिंक आहेत. पण चित्र आहे का त्याच्याशी लिंक, नाही, म्हणून चित्र वेगळं येणार. लेखनी, तुलिका, चटका, पाठशाला. लेखनी, तुलिका, पाठशाला हे सगळं काय आहे, शाळेशी लिंक आहेत, अभ्यासाशी लिंक आहेत. चटका आहे का, अभ्यासाशी लिंक नाही, म्हणून चटका हा डिफरंट वर्ड येणार. आम्रम, कदलीफलम, नारंगम हे सगळे काय आहेत, फळ आहेत. मोदक हे फळ आहे का, नाही. पण इथे आता ह्याच्यासाठी आपल्याला त्या शब्दांचे अर्थ माहिती पाहिजेत. ओके, ह्याच्यात आपण ह्याचे अर्थ नाही सांगितले. तुलिका म्हणजे तोलणारं, म्हणजेच काय, पट्टी. तुलिका म्हणजे आपली स्केल, फुटपट्टी. आणि चटका म्हणजे काय, चिमणी, बरोबर, म्हणजे बर्ड. मग बर्डचा काय संबंध आहे का, म्हणून इथे हे वेगळं काढले. आणि आम्रम म्हणजे आंबा, कदलीफलम केळं, नारंगम म्हणजे संत्र, आणि मोदक म्हणजे आपण जे मोदक करतो ते. मग मोदकाचा काय संबंध आहे का, म्हणून हे आपण वेगळं काढलं. ओके, पण इथे हे करताना आपल्याला शब्दांचे अर्थ माहिती पाहिजे. शब्दांचे अर्थ कसे माहिती असणार, आधीच्या सगळ्या धड्यामध्ये जे जे शब्द आले ते आपल्याला नीट लक्षात ठेवायचे.